नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। त्यानंतर रुग्णालयाबाहेर विविध राजकीय संघटनांकडून तीव्र आंदोलन करण्यात आलं। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे एका पतीने आपली पत्नी तर नवजात बाळाने आपली आई गमावली आहे। या घटनेनंतर पुण्यात संतापाची लाट उसळली आहे। विविध संघटनांकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे आणि यावेळेस आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिवसेनेकडून तिरडी बांधून त्यावर पैसे ठेवून आंदोलन करण्यात आलं। आम आदमी पार्टीकडून मूक निषेध आंदोलन करण्यात आलं आणि वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून रस्त्यावर बसून भीक मागो आंदोलन करण्यात आपला निषेध नोंदवला। यावेळी संतप्त आंदोलकांनी हॉस्पिटलच्या नावाला काळं फासलं आणि हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला। धर्मादाय हॉस्पिटल म्हणून सरकार नाममात्र दरात जमीन उपलब्ध करून देते आणि हॉस्पिटल त्यावर करोडोंच्या बिल्डिंग उभारतात, पण या हॉस्पिटल याचा गैरफायदा करत रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट करतात। या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी यावेळेस आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट। ₹20 लाख पोलीस प्रशासन त्यांच्या पाठीशी दवाखाना प्रशासनापर्यंत आम्हाला जाऊ द्या, त्यांना जाब विचारू द्या। कालच्या डॉक्टरनी 10 लाख रुपये लिहून सही केलेली आहे। त्याच्या बापाचा दवाखाना आहे का? ही जी जागा आहे ही जागा प्रशासनाची जागा आहे। सरकारी जागेवरती दवाखाना बांधलेला आहे। 1 रुपयाप्रमाणे यांना चॅरिटी कमिशनरनी जागा दिलेली आहे। ट्रस्ट अंतर्गत जर दवाखाना येत असेल 20-20 लाख रुपये फी मागण्याचा त्याच्या बापाने दिलाय का यांना? जोपर्यंत यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल नाही, हॉस्पिटल प्रशासन असेल, चॅरिटी कमिशनर असेल आणि न्याय विभागाचे मंत्री महोदय, सचिव महोदय असतील, या सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी उठणार नाहीये। पैसा गोळा करून आम्ही त्याला देण्यासाठी हा भीम न्याय मिळाला पाहिजे। वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि महिला आघाडीच्या वतीने भिसे कुटुंबियांवर हे त्यांच्या दुःखाला सांत्वन करण्यासाठी आज आम्ही आम आदमीचे सगळे लोक आले आणि ते हे करतो। 1 रुपये भाडेतत्वावर ही जागा घेतलेली आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल। आज इथे बरेच रुग्ण येतात आणि जनतेचा पैसा येतो आणि आज कुठलाही पेशंट आलं तर त्याच्यावर उपचार करायचे आणि तुम्ही 10 लाख रुपये वगैरे असे मागताय, तर ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे। आणि आज ज्या भगिनीला जी इथे उपचार न झाल्यामुळे तिला 2-3 हॉस्पिटलमध्ये फिरून तिला रक्तस्राव वाढला आणि त्यात तिला 2 मुलांना जन्म दिला आणि त्यांना आज मृत्यू स्वीकारावा लागला। ही या हॉस्पिटलच्या चुकीमुळे झालेली खूप मोठी चुकी आहे आणि ती भरून न निघणारी आहे। त्याच्यासाठी आम्ही आज सगळे मिळून आम आदमीच्या लोकांनी निषेध केलेला आहे की इथून पुढे असं काही होऊ नये आणि दीनानाथ रुग्णालयाला जास्तीत जास्त दंड भरून
ते दंड जमा करून घ्या की परत कुठल्या हॉस्पिटलला असे पेशंट आले तर त्यांना अशी मदत व्हावी, एवढेच मी बोलते. ते काय सांगताल की त्या बहिणीला ॲडमिट करण्याबद्दल 10 लाख रुपयाची मागणी करण्यात आली होती, त्याबाबतीत काय सांगणार? हे दिवस माझं नाव किरण शेख आणि वुमेन्स इंडिया मुवमेंटची प्रेसिडेंट आहे, नॅशनल ह्युमन राईटची महाराष्ट्र चीफ आहे. सगळ्यात आधी तर हे आपल्या ह्युमन राईटचं व्हायलेशन, कॉन्स्टिट्युशनल राईट्स आणि फंडामेंटल राईट्स आपल्या सगळ्यात गोष्टी व्हायलेशन. आणि दरवर्षी म्हणजे हे जे प्रोफेशन आहे डॉक्टरांचं, ते नोबेल प्रोफेशन नाही का, म्हणजे कुठलं म्हणतात त्याला, हेल्थ वेलफेअरचं. हां, त्यातल्या ते नोबेल प्रोफेशनमध्ये आले. नोबेल प्रोफेशनची जबाबदारी काय रानावर दूर रेंगत नाही का, त्यांनी येऊन हे करायचं नाही, फक्त आंदोलन करतात त्यांचे लोक येऊन. सत्ताधारीवर आहेत, मग ते लोकांनी येऊन ॲक्शन घेतला पाहिजे ना त्यांच्यावर. प्रोफेशन डॉक्टर म्हणजे आपण एक दुसरं देव म्हणतो त्यांना, आपलं जीव वाचवणं. आता ते म्हणतात ना बेटी पढाओ बेटी बचाओ, तर मी म्हणते खिसे कापावर खिसे भरो, हे अभियान चालू करा तुम्ही डॉक्टरांचं. प्रत्येक वेळ त्यांच्या हे प्रत्येक क्षेत्रामध्ये हेच शोभवणार. आणि बेटी तर कुठं पडणार आहे, तुम्ही प्रत्येक एज्युकेशनमध्ये पण GST लावलेली आहे, मरणाऱ्यांवर पण GST आहे. शिवाय ते बहिणीचे मला म्हणजे वाईट काय वाटतं, मी पण एक लेडीज आहे, ते लहानपण ते जुळवे झालेले, ते भरून तर एकदा काही म्हणतात ते भरून निघणार, पण ते मुलांचं पुढचं आयुष्य काय दिलं तर आई लागणार, आईशिवाय तर लहान मुलं मोठे होत नाही. आणि ते जे वडील काम करणार का ते मुलांना सांभाळणार. हे डॉक्टर लोक यांचं लायसन आहे ना, ते हे करत आहे निलंबित त्यांना. आणि परत ते मुलांचं पूर्ण शिक्षण आणि पूर्ण काय ना त्यांचं पूर्ण यांच्याकडनं घ्या, पूर्ण मोठं पूर्ण जे पण त्यांना लागणार आहे. आणि मी पूर्ण नाही का, जेवढं निषेध करतील ना तेवढं कमी आहे सगळं. कारण की एक ती आई होती सगळ्यात आधी, त्या डॉक्टरांना सुद्धा आई आहे, बहीण आहे, त्याचा विचार करून त्यांनी ते करायला हवं. प्रत्येक गोष्ट पैसा नसते सगळ्यात आयुष्यात असते. माझ्याकडे असे खूप केस आलते, पण लोक हिंमत करत नव्हते बोलायची. माझ्या घरात चौथं झाली माझ्या नातूचं, नॉर्मल त्याला फिवर होता, त्याला ICUमध्ये घेतलं. आणि दुसरे डॉक्टरपाशी आम्ही घेतला, म्हणजे त्यापाशी काहीच रिकव्हरी नव्हती. माझे जावं स्वतः ती फार्मासिस्ट आहे, डॉक्टरांना विचारपूस केली की त्याला काहीच रिकव्हरी नाही, तो ICUमध्ये घेतलं नॉर्मल पेशंटला. तर त्यांच्यावर चिडायला लागले. आम्ही डिस्चार्ज घेतलं बळेच दुसऱ्या दिवशी. मी म्हणलं मी पत्रकारांना बोलवून डिस्चार्ज घेतलं. आणि मनोहर क्लिनिक जे डॉक्टर दीनानाथच्या पॅनलवर आहे त्यांच्यात ते कॉन्टॅक्ट केला. ते म्हणले ह्याला ॲडमिट करायची गरज नव्हती, की ॲक्टिव्ह पोरगा आहे, फक्त ह्याला फिवर कमी व्हायची गोळी द्यायची होती. आणि परत म्हणतो ते 15 दिवस त्याला ICUमध्ये आम्ही ठेवणार, न्यूरो सर्जनला बोलवून त्याचे ट्रीटमेंट. म्हणजे किती लोकांना तुम्ही दिशाभूल करता. एखाद्याला माहीत नसलं तुम्ही किती त्याचं बिल फाडत असते. लोकांनी कुठनं आणायचं सगळ्यांचे कष्टाचे पैसे. आज डॉक्टरी पेशा हा काय धंदा झालाय का? धंदाच झालाय, धंदा नाही तर काय. तर मी तेच बोलले ना, खिशा कापो किस्सा बोलवा अभ्यानी. ते एक बोर्ड लावायला पाहिजे, दिनात नाही प्रत्येक दवाखान्यात. ह्यांनी बोर्ड सुद्धा लावले नाही, ते धर्मादाय धर्मकालचं बोर्ड लावणं गरजेचं आहे. लावणं खूप गरजेचं आहे. त्यांनी काल त्या बहिणीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, या बाबतीत कसं बोलते ना, म्हणजे हे डॉक्टरच्या नावावर रेप्युटेशनवर कलंक केलं पाहिजे. यांना अधिकार नाही हे पेशा, तुम्ही नाही का लोकांचा जीव वाचवायला तुम्हाला एक देवाचा दर्जा दिला लोकांनी नाही का. देवाच्या नंतर आपण डॉक्टरच्या हातात आपला जीव असतो, तो आत काय करतोय आपल्याला काय नाही. तुम्ही जर असे वागले तो ते शिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो भाजपची PAची बाई सत्ताधारीमध्ये, तर असे लोकांना असे घडत असेल तर आमच्या साधारण माणसाचं काय आहे. आज मंत्रालयातनं फोन येऊन सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही दिसून येते. म्हणजे ते लोक खिशे भरलेले का त्यांचे पण खिशेच भरले, आम्ही हेच म्हणणार आहे ना, म्हणून त्यांचे तोंड बंद आहे. मग त्यांना पण बायका पोर आहे, त्यांच्यावर पण हे वेळ येणार आहे. आज नाही तर उद्या नक्की येणार. ती बाईची तळतळ लागणार आहे शेवटी ते लेकरांची. इथं कर्माचे भोग भोगायला लागतात. कर्म